राजीनामा ऐकून झालेच आपल्याला दिसत आहे. निलेश, तू राहाच आपल्यासोबत आता भाजपचे आमदार राम कदम देखील आहेत. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? नाही, मुळामध्ये न्यायपालिकेचा निर्णय अनेकदा एखाद्या खालच्या कोर्टामधला आलेला निर्णय त्याचं वरचं कोर्ट त्याला स्टे ऑर्डर देतं किंवा त्या वरच्या कोर्टामध्ये अनेकदा असे निर्णय पुन्हा त्या निर्णयामध्ये बदल झालेला आपण अनेकदा पाहिलेला आहे. म्हणजे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. तर त्याच्यामुळे तुर्तास दिलेल्या न्यायपालिकेच्या निर्णयाचा संपूर्णपणे मान राखला पाहिजे. पण न्यायपालिकेने त्या निर्णयामध्ये त्यांना अपील करण्याची मुभा देखील दिलेली आहे, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकार म्हणून सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की न्यायपालिकेच्या निर्णयाचा आदर करायचा आहे. त्या निर्णयाच्या निकालाची प्रत काय येते, निकालामध्ये नेमकं काय म्हटलंय, अशा सगळ्या गोष्टींचा सारा विचार करत सरकार न्यायपालिकेच्या निर्णयाचं स्वागत करण्याच्या मानसिकतेमध्ये प्रत्येक सरकार असतं. आमचंही सरकार आहे. आणि राहिला प्रश्न की आपल्याच माध्यमातून आता ही माहिती कळाली की कोकाटे साहेबांनी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर आता बघू आपण पुढच्या निकालाची प्रत काय येते काय नाही. मात्र राम कदमजी, तुम्ही जी आता प्रतिक्रिया दिली ती अर्थात सरकारच्या बाजूनं सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून दिलेली आहे. पण कुठेतरी धनंजय मुंडे यांचं जे प्रकरण होतं, त्यानंतर आता माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असेल, यामध्ये कुठेतरी सरकारची नाचक्की झाली आहे. सरकारवर देखील कुठेतरी एक डाग लागलाय. मुळामध्ये माणिकराव कोकाटे साहेबांचं जे प्रकरण आहे ते आमच्या सरकारच्या कालखंडातलं नाही. हे प्रकरण दुसऱ्या वेळचं आहे. म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी काहीतरी घोटाळा झाला आणि त्या प्रकरणात झाले. त्याच्यामुळे तुम्ही वर्तमान सरकारला यासाठी जबाबदार धरण्याचं कारण नाही. पुन्हा एकदा मी सांगेन की जरी करता एक न्यायपालिकेने निर्णय त्यांच्या विरोधात दिला असला तरी न्यायपालिकेने त्यांना अपील करण्याची मुभा दिली आणि होऊ शकेल की अपील केल्याच्या नंतर अनेकदा सुप्रीम कोर्टात जाऊन लोकांना न्याय मिळालेला आहे, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे न्याय मिळाला आहे. ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. पण त्याच वेळेस दिलेल्या वर्तमान निर्णयाचा न्यायपालिकेच्या आपल्याला सगळ्यांना आदर सन्मान केला पाहिजे, हेही तितकंच बरोबर आहे. पण जोपर्यंत निकालाची प्रत येत नाही, त्या निकालामध्ये नेमके काय काय ताशेरे आहेत, काय काय बाबी आहेत, तर त्या येण्याच्या अगोदरच एखाद्या माणसाला अगदी आपण पूर्णपणे इतक्या वर्षाची माणिकराव कोकाटे साहेबांची राजकीय तपश्चर्या, त्याच्यावर आपण प्रश्नचिन्ह, ठीक आहे हा विषय आहे, या विषयाचं समर्थन होऊ शकत नाही. न्यायपालिकेच्या निर्णयाचं स्वागतच झालं पाहिजे. पण लगेच आपण त्यांची संपूर्ण राजकीय तपश्चर्या आपण त्याच्यावर बोट ठेवणं हे देखील कितपत योग्य आहे असं एक प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. त्याच्यामुळे शिक्षेला जर स्टे मिळाला तर ते पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील, काय आपला अंदाज असेल? नाही, तो सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे की मंत्रिमंडळामध्ये जे आहेत ते पूर्णपणे प्रामाणिक पारदर्शी पद्धतीने लोक आपण ठेवलेली आहेत. आता तेच म्हणतोय मी की जर वरचं कोर्ट त्याला स्टे देणार असेल याचा अर्थच असा होतो की वरचं कोर्ट मानतंय की खालचा निर्णय बरोबर नाही तरच तो स्टे दिला जातो. पण त्याच्यानंतरचा निर्णय काय आहे तो सर्वस्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा आहे आणि तो जो काही निर्णय आहे तो योग्य तो निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. खरं तर फडणवीसांनी या सगळ्याबाबत शिफारस केलेली होती. ज्या बातम्या सकाळपासून समोर येत आहेत त्यानुसार अजितदादा असतील आणि फडणवीस असेल या दोघांची चर्चा झाली होती. शुक्रवारी सुनावणी आहे. मात्र त्याआधीच कुठेतरी तातडीनं हा राजीनामा घेतला गेला म्हणजे बिटवीन द लाईन्स जी कारवाई आहे ती होऊ शकते. आपला अनुभव काय सांगतो? मी तुम्हाला सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे आणि अजितदादांचा जो स्वभाव आहे दोघांनी अनेकदा स्पष्ट केलंय किंवा आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केलंय की कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं मग तो पक्षातला असला, सरकारमधला असला किंवा सरकारच्या समर्थनाचा असला तरी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायचं नाही, ही भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काही विषयच येत नाही. म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा देणं आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ जोडताना आपण पुन्हा एकदा मी सांगेन आणि अतिशय विनम्रतेने सांगेन की जोपर्यंत संपूर्ण निकालाची प्रत येत नाही
तोपर्यंत माझ्यासारख्या 4 टर्मच्या आमदारानं त्याच्यावर असंच काही हवेतले बाल सोडणं योग्य ठरणार नाही. हं. माणिकरावांची इतक्या वर्षाची राजकीय तपश्चर्या, हं. त्याच्यावर देखील एक कार्यकर्ता म्हणून लगेच ती सगळी धुमिल करणं तेही काही योग्य ठरणार नाही. पण त्याच बाजूला न्यायपालिकेचा निर्णय, त्या निर्णयाच्या देखील आपल्याला विरोधात जाता येणार नाही. त्या निर्णयाचं आपल्याला स्वागत करावं लागेल, समर्थन करावं लागेल. त्या निर्णयाचा जो काही निर्णय असेल त्यांना पुढचं कोर्ट जोपर्यंत रिलीफ देत नाही तोपर्यंत तो निर्णय गृहीत धरून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. राम कदमजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा या घडीची एक अतिशय महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाट यांची सर्व खाती आता अजित पवारांकडे गेलेली आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी तशी